लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या लपंडाव मालिकेच्या भागाला। तर आपण आता पाहतो की इकडे सखी ही खूपच जास्त दुखावली गेलेली असते तिच्या आईच्या वागण्यामुळे आणि आता ती आलेली असते साईबाबांच्या दारात आणि आता ती साईबाबांसमोर प्रार्थना करत असते की बाबा का होतंय माझ्याबरोबर असं। पूर्वी माझी आई अशी नव्हती, किती चांगली होती ती, मग हल्ली ती अशी का वागायला लागली आहे सांगा ना। कधी जवळ घेणार आहे ती मला, कधी मी तिला आई म्हणून पुन्हा हाक मारू शकणार आहे, बोला ना। आणि आता सखी रडत असते आणि म्हणत असते की मला आज तुमच्याकडून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी आहेत बाबा। आज तुम्ही असे गप्प माझ्यासमोर बसूच नका, आज काय असेल ते मला खरं खरं तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका। का वागते माझी आई असं माझ्याबरोबर? ती पुन्हा कधी मला मुलगी म्हणून जवळ घेणारच नाही का? ती फक्त मला ट्रॉफी डॉटरसारखं का वागवते? मुलगी आहे ना मी तिची। त्याबरोबर आता मात्र इथे तिचं संपूर्ण लक्ष हे साईबाबांच्या त्या मूर्तीकडे असतं आणि आता अचानक तिच्यावरती जे घुमट बांधलेलं असतं ते आता पडायला आलेलं असतं। तर तिथेच आता बरीच लोकंसुद्धा जमलेली असतात। लोक सखीला म्हणतात, ए बाळा बाजूला हो, तिकडनं वरचं सुटलं आहे ते पडेल तुझ्या अंगावर, बाळा बाजूला हो। पण सखीचं लक्ष नसतं। पण आता सखी तिकडे बघायपर्यंत खूप वेळ झालेला असतो, ते सुटलेलं असतं। कृष्णा ही गोष्ट बघतो, लोक ओरडत असतात की अरे एक मुलगी अडकली आहे त्याच्यात, अरे मुलगी अडकली, पण कोणाचीच पुढे धावायची हिंमत होत नसते। तरुण वर्ग पुढे सरसावतो, पण त्याच्यात पटकन कृष्णा येतो पुढे आणि तो आता आतमध्ये येतो, त्याच्या मित्राचा एक साफा ओढतो आणि त्या साफ्याने ते लाईटीचं जे खांब असतं ते अलगद वरती तसंच पकडून ठेवतो आणि एका हातात सखीला धरतो। आता सखीवरती ते पडणार असतं, त्यामुळे सखी डोळ्यावरती हात घेते आणि नंतर ते हात खाली करते। तिचे डोळे बंद असतात आणि कान्हा तिच्याकडे बघत तसाच राहिलेला असतो। सखी खरोखर खूप सुंदर गोड दिसत असते। तिच्या केसावर आलेली ती लट तो अलगद फुकून बाजूला करतो। तर आता इथे सरकारसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले असतात। सरकारांबरोबर खूप सारी मीडियासुद्धा असते। आता सरकार लगेचच पुढे येतात आणि म्हणत असतात, काय सुरू आहे सर्व? तोपर्यंत काही बायका सखीला बाहेर काढतात आणि बाळा तू ठीक आहेस ना गं असं विचारत असतात। तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतात, तिला अंजारत असतात। इतक्यात तिकडे सरकार येतात आणि म्हणत असतात, पुरे झालं, बास झाली तुमची ही मायेची थेर, हां बास झाली। अरे काय आहे हे सगळं? हे अशी न सिक्युरिटी करता, न सुरक्षा करता लाईटिंग केली, झगमगाट केला की हे असं होणारच ना? कळत नाही तुम्हा लोकांना सिक्युरिटीचं भान? अरे आज जर तिला काही झालं असतं तर? कामत कंपनी इंडस्ट्री सगळ्यात पुढे जी सुरू आहे ना, त्याची एकुलती एक वारस आहे ती, एवढ्या मोठ्या एम्पायरची एकुलती एक वारस, कामतांची एकुलती एक मुलगी सखी कामत। जर तिला काही झालं असतं तर कोणी घेतली असती त्याची जबाबदारी? बोला ना। उद्या तिच्या जीवावर बेतलं असतं तसं कुणाच्या तुमच्या जीवावरही बेतू शकतं। त्याबरोबर सखी पुढे सरसावते आणि म्हणत असते, आई मला काही नाही झालेलं, इट्स ओके। त्याबरोबर आता सरकार रागाने तिच्याकडे बघतात। मग लगेचच सखी पटकन म्हणते, सॉरी, इट्स ओके सरकार, मला काही नाही झालेलं। त्याबरोबर मग लगेचच आता सरकार म्हणत असतात, मग जर काही झालं असतं तर बोलायचं आहे का मी? हां, उद्या जर कोणाच्या जीवावर बेतलं तर किती महागात पडेल? काहीतरी करा तुमच्या ह्या भंगार चाळीचं। उद्या जर कोणाला काही झालं तर किती महागात पडेल, कळतंय ना मी काय म्हणते ते? की कळतच नाही आहे तुम्हा लोकांना? एकुलत्या एका मुलीच्या जीवाचा प्रश्न होता माझ्या। जर तिला काही जास्त कमी झालं असतं ना तर सोडलं नसतं मी कोणालाच। उगाचच्या उगाच तुम्ही काहीही करता आणि आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं असं वाटतं का तुम्हाला? ही चाळ एवढी जुनी झाली आहे ना, पडीक झाली आहे ही चाळ। दाभाडे माहिती आहे ना, जुन्या वस्तू आणि जुन्या वास्तू ह्या नेहमी पडीकच होतात। त्याबरोबर लगेचच आता कृष्णाला मात्र हे ऐकून राग येतो आणि कृष्णा पुढे सरसावतो आणि म्हणत असतो, ओ मॅडम थांबा, अहो ह्याच चाळकरांनी आता जीव वाचवलाय तुमच्या मुलीचा। हां खरंच, थँक्यू म्हणायचं तर लांब राहिलं, तुम्ही वरनं ह्यांचीच कसली शाळा घेताय? खरं तर ना तुम्ही या सगळ्यांना थँक्यू बोलणं अपेक्षित आहे। बघितलं ना तुम्ही तुमच्या मुलीचा जीव वाचवताना या सगळ्या चाळकरांना? त्याबरोबर आता सखी मात्र कृष्णाकडे बघतच राहते, कारण कृष्णा असा पहिला मुलगा आहे जो आता इथे सरकारांना असं उलट बोलतोय। त्याबरोबर आता तो म्हणत असतो,
आभार मानले जातात हो, जे आपल्यावर उपकार करतात त्यांचे. पण इकडे तर काही वेगळंच दिसतंय जरा. त्यावर सरकार म्हणतात, तुला आभारापेक्षा जास्त गरज याचीच असेल. आणि मग त्या सखीच्या काकांजवळ हात करतात. तसे सखीचे काका हे ताबडतोब त्यांच्या खिशातून एक पैशांचं बंडल काढतात आणि सरकारांच्या हातावर ठेवतात. सरकार तेच पैशांचं बंडल कान्हाच्या पुढ्यात धरतात. त्याबरोबर कान्हा त्या बंडलाला हात लावायला हात पुढे करतो. तर आता हे मात्र बघून सखीच्या चेहऱ्यावरती दुःख येतं. तर कान्हा लगेचच त्या पैशांच्या पाया पडतो आणि त्यांना म्हणत असतो, तुमचे पैसे तुम्हालाच ठेवा. नाही काय ना, आम्ही गरीब असलो तरीही हे असं फुकट खाण्याची सवय नाही आहे आम्हाला. जर काही द्यायचंच असेल तर हाताला काम द्या. हाताला कामाची खूप गरज आहे सध्या आमच्या. काम असेल तर मग मात्र आम्ही रोज आमच्या कष्टाचं सुखाने खाऊ शकतो. समजलं ना तुम्हाला? मग द्यायचं असेलच सरकार तर जरा काम द्या हो आमच्या हाताला. काय बरोबर बोलतोय ना आम्ही? ओ काय मीडिया बंधू भगिनी, तुम्हीसुद्धा सरकारांबरोबर खूप आलाय आज. मग सांगा की या मॅडमना, द्या काम आम्हाला. काय देत आहे का काम मॅडम? त्याबरोबर मग मात्र आता सरकार ह्या फक्त त्यांच्या धीराकडे मागे बघतात. त्याबरोबर लगेच ते म्हणतात, तू उद्या ऑफिसला ये, तुझं काय करायचं ते ऑफिसला आल्यानंतर बघू आपण, ठीक आहे ना? त्याबरोबर मग मात्र कान्हा होकार देतो. आता कान्हाने होकार दिल्याबरोबर लगेचच तो म्हणायला लागतो की चला मग थँक्यू, आता तुम्ही आम्हासनी काम देताय म्हणून. आणि मग आता इथे मनातल्या मनात सरकार म्हणत असतात की ही एवढी मीडिया आहे ना माझ्याबरोबर, फक्त म्हणून आणि म्हणून मला याचं सर्व ऐकून घ्यावं लागतं आहे, नाहीतर याला बरोबर मी दाखवलं असतं. तर इकडे आता सरकारांनी सांगितलेलं असतं की तू उद्या ये, तुला काम मिळेल. हे ऐकून सखीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो. तिलासुद्धा बरं वाटलेलं असतं की चला फायनली. तर आता इथे दाभाडे काकू ह्या पूजा करत असतात, आरती करत असतात साईबाबांची. आणि इतक्यात त्या ठिकाणी सरकार आणि सखी ह्या दोघीही आलेले असतात. आता सगळे चाळकरी हे साईबाबांच्या त्या आरतीमध्ये मग्न असतात. इतक्यात तिकडे सरकार येतात. त्याबरोबर दाभाडे काकू सरकारांना आरती करण्याचा मान देतात. आता सरकार आरती करत असताना सखीलासुद्धा आरती करायची असते, म्हणून मग सखी जाऊन त्यांच्या हाताला हात लावते. आता सखीने हात लावलेला सरकारांना आवडत नाही. सरकार रागाने तिच्याकडे बघतात. सखी लगेच हात काढते आणि नाराज होऊन येऊन मागे उभी राहते. ही गोष्ट आता कान्हाने खूपच लगेच नोटीस केलेली असते आणि कान्हा आता सखीचा चेहरा बघतो. तो नाराज चेहरा त्याला लगेच जाणवतो. तर आता सखीला आठवत असतं लहान असताना ती, तिची आई आणि बाबा तिघं एकत्र ह्या साईबाबांची पूजा करायचे. आणि त्यावेळेस तिची आई किती प्रेमळ होती, किती चांगली होती, ते सर्वच तिला आता आठवत असतं. ते सर्व आठवून सखीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू आलेलं असतं. आणि ते हसू चेहऱ्यावरती असतानाच अचानक सखीची नजर खऱ्या आयुष्यावर पडते. आणि खऱ्या आयुष्यात आज तिची आई एकटीच पूजा करते हे तिला दिसतं. आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती दुःखच येतं. मग आता लगेचच कान्हा मुद्दामून त्याच्या पुढ्यातल्या लोकांना थोडा धक्का देतो. त्याबरोबर त्या लोकांचा धक्का सखीला लागतो. सखीचा हात आपोआपच साईबाबांच्या आरतीच्या ताटाला लागतो. आणि आता रागाने सरकार तिच्याकडे पाहतात. पण मीडियासमोर असल्यामुळे सरकारांना काहीच बोलता येत नाही. आणि सरकार व सखी दोघंजणं मिळून एकत्र साईबाबाची पूजा करतात. त्यानंतर आता भंडाऱ्याची वेळ झालेली असते. सर्व लोक जेवायला बसलेली असतात आणि कान्हा हा त्याच्या मंडळाबरोबर बाकी लोकांना खायला घालत असतो. आता त्यांची सगळी ही अरेंजमेंट सुरू असते, तयारी सुरू असते. इतक्यात त्या ठिकाणी आता सखी आलेली असते. कान्हाचं सखीकडे लक्ष नसतं. सखीच कान्हाला हाक मारते, एक्सक्यूज मी. त्यावर कान्हा थांबतो आणि म्हणतो, अरे तुम्ही इकडे? त्यावर सखी म्हणते, हो ॲक्च्युली मघाशी थँक्यू म्हणायला विसरले ना, म्हणून आले. त्यावर कान्हा म्हणतो, थँक्स कोणाला म्हणायचं आहे? त्यावर ती म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्हाला? कान्हा म्हणतो, मला थँक्यू? त्यावर ती सांगते, हो तुम्ही माझा जीव वाचवलात ना मघाशी, म्हणून थँक्स. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, अहो थँक्सची काय गरज आहे, मी तिथं वेळेवर पोहोचलो ना. हे साईबाबांनी सांगितलं मला असं समजा. सर्वीकडे सर्वांना बाबाच वेळेवर पोहोचवतात, बाबांनी सांगितलं आणि म्हणून मी आलो असं समजा. त्यावर ती म्हणते, तरीही थँक्स हो. त्यावर तो म्हणतो, जर थँक्यू म्हणायचंच असेल, आभार मानायचंच असेल ना, तर वेगळ्या पद्धतीने मांडा. त्यावर ती म्हणते, म्हणजे
त्यावर तो तिच्यासमोर एक खिरीची बादली घेऊन येतो आणि तिला म्हणतो की हे घ्या, तुम्ही अन्नदान करा पंक्तीत बसण्या अगोदर, म्हणजे तुम्हाला पुण्य मिळेल. त्यावर ती म्हणते चालेल हां. आणि मग ती आता ती बादली हातामध्ये घेते. कान्हा बादली सोडतो आणि ती बादली एवढी जड असते की ती सरळ खाली जाते तिच्या हातातून. त्यावर कान्हा ती बादली पडण्या अगोदरच पकडतो. आता कान्हाच्या हातावरती सखीचे हात आलेले असतात. सखी अलगस तिचे हात सोडवून मागे घेते. कान्हासुद्धा त्याचे हात सोडवून मागे घेतो. मग कान्हा सखीला सांगतो, आपण एक काम करूया, मी हे उचलतो, तुम्ही हे घ्या, याने तुम्ही दान करा, पुण्य मिळेल. आता मुद्दामूनच कान्हा तिला हलका चम्मच उचलायला लावतो आणि स्वतः मात्र बादली उचलतो. मग सखी तसं सगळ्यांना अन्नदान करत असते. तर आता कान्हा हा एका काकांच्या ताटामध्ये शिरा खूप जास्त बघतो आणि म्हणतो, काका काय हो, हा एवढा शिरा खाताय, बोलू का काकूना? त्यावर काका लगेचच म्हणतात, नको रे बाबा, खाऊ देत ना मला. त्याबरोबर सखी हसते. तर आता कान्हा हा सखी वाढत असताना सखीकडे एकटक बघत राहतो. सखीचं ते सुंदर मनमोहक रूप, त्यात तिचं ते साधं वागणं, सुंदर बोलणं, गोड हसणं कान्हाला आणखीन जास्त तिची भुरळ पाडत असतं. कान्हा तिच्या त्या सुंदर, तेजस्वी, गोड गोजिरवाण्या चेहऱ्याकडे बघत राहिलेला असतो. सखी मात्र अगदी मनोभावे आनंदाने सगळ्यांना अन्नदान करत असते. पण आता तिच्या लक्षात येतं की आपली बादली तर मागेच राहिली. सखी आता खीर मागे घ्यायला वळते तर कान्हा हा मागेच बादली घेऊन उभा असतो. सखी कान्हाला म्हणते, अहो लक्ष कुठं आहे तुमचं, येत आहे ना? त्याबरोबर कान्हा हा सखीकडे बघायला लागतो. तर सखी म्हणते, अहो मी तुमच्याशीच बोलते, आपण अन्नदान करतोय, तुम्ही येत आहे ना? त्यावर लगेचच तो म्हणतो, हो हो, ॲक्च्युली मी येतोय ना मी. आणि मग तो आता पटकन पुढे येतो आणि आता सखी त्याला म्हणत असते की मला ना तुमच्याकडून काहीच नको आहे, मीच माझं करते. तिला बादली तर उचलत नसते, मग ती सरकवत वाढायला लागते. तर कान्हा मात्र तिथे उभा राहून सखीकडे एकटक बघत असतो आणि त्याला आठवत असतो तो म्हणजे सखीबरोबर आणि त्याच्याबरोबर घडलेला तो गोड प्रसंग. सखी आणि तो दोघंजणं एकत्र त्या झुंबराखाली आले आणि तिथे त्याने कसं सखीला वाचवलं आणि सखी कशी घाबरली होती सगळं त्याला आठवतं. तर इकडे आता सरकारांचे धीर येतात आणि सांगायला लागतात, दाभाडे तुम्हाला सरकारांनी बोलावलं आहे. त्याबरोबर दाभाडे म्हणतात, हो आलेच हां. आणि त्या साईबाबांसमोर नैवेद्याचे लाडू ठेवत असतात. इतक्यात ते पुन्हा म्हणतात, सरकारांनी बोलावलं आहे, जरा लवकर करा. मग काय लगेचच आता दाभाडे या सरकारांच्या गाडीजवळ येतात. सरकार गाडीत एकट्याच लायटर चालू बंद करत बसलेले असतात. दाभाडे काकूंनी आल्याबरोबर लगेचच सरकार त्यांना इशाऱ्याने खुणावतात, या गाडीत बसा. त्याबरोबर मग दाभाडे काकू गाडीत बसतात. सरकार विचारतात, उशीर का झाला इकडे यायला? त्यावर दाभाडे काकू म्हणतात, ते काय आहे ना सरकार, आज आमच्या चाळीमध्ये अन्नदान आहे ना, साईबाबांच्या नावाने भंडारा असल्यामुळे, म्हणून जरा त्याची तयारी चालू होती हो. त्याबरोबर सरकारांना राग येतो आणि सरकार म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची दाभाडे, पुढच्या वेळी मरण जरी तुमच्या दारात आलं ना तरीही त्याला सांगायचं, काय माहिती आहे, सरकारांनी बोलवलं आहे, पहिलं जाऊन येते आणि मग मरते, समजलं ना? पुन्हा अशी कारणं मला द्यायची नाही. त्यावर सरकार असं म्हटल्यावर त्या बिचाऱ्या दाभाडे काकू गप्प बसतात. मग आता लगेचच सरकार ह्या दाभाडेंना म्हणत असतात की हा घ्या, हा चेक, ह्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट मी तुम्हाला नाही देऊ शकत. तुमची घरं लवकरात लवकर खाली करा आणि निघा इकडनं. ही चाळ मला माझा मॉल बांधण्यासाठी हवी आहे आणि मला हवीच आहे, त्यामुळे मला हवी आहे तर द्यायचीच, समजलं ना? आणि मग ती आता चेक त्यांच्या हातामध्ये देते. दाभाडे काकू तो चेक बघतात आणि म्हणत असतात, अहो सरकार, या एवढ्याशा पैशांमध्ये आम्ही सगळी लोकं कुठे जाणार? आणि त्यात तुम्ही आम्हाला घरंसुद्धा किती लांब लांब दिली आहेत. मग आता सगळ्या मुलांची शाळा, सगळ्यांचे मित्रपरिवार, सगळ्यांची ऑफिसं, कामं, सगळं काही अहो इथंच आहे. मग आम्ही चाळ सोडून कशी जाणार? आणि महत्त्वाचं म्हणजे एवढी वर्ष एकत्र ह्या चाळीत घालवली आहेत आम्ही, सुखदुःख, आनंद, हसू सगळं बघितलं हो आमच्या ह्या चाळीने आमचं. मग अचानक आम्ही कुठे निघून जायचं? आणि तशीही ही चाळ तुम्ही आणि राघव साहेबांनी गोरगरीब लोकांसाठीच तर बांधली होती. मग आज अचानक तुम्ही आम्हाला ही चाळ खाली करून निघून जायला असं कसं सांगता? खरं बोलू का सरकार, तुम्ही आमच्या पूर्वीच्या वहिनीसाहेबांसारख्या आता वाटतच नाही हो. खरंच त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत? तुम्ही एक मोठीच्या मोठी इमारत बांधा,
मागच्या बाजूला आम्ही सर्व लोक राहू आणि पुढे तुमचा मॉल. इतक्यात आता सरकार रागाने पुढे येतात आणि म्हणतात, काय म्हणालात, बोला काय म्हणताय. तर आता इकडे लगेचच कान्हा हा मंडळाच्या मुलांना विचारतो, काय रे तुम्ही दाभाडे काकूंना बघितलं का कुठे. त्याबरोबर मुलं म्हणतात, दाभाडे मावशी नाही रे. हां मी एकाने म्हणतो बघितले. तो म्हणतो कुठे. त्यावर तो सांगतो, अरे त्या मॅडम आल्या होत्या ना मगाशी, त्या त्यांच्या गाडीकडे गेल्या. त्यावर मात्र आता कान्हा विचार करतो, गाडीकडे. तर इकडे लगेचच सरकार ह्या म्हणत असतात, बोला दाभाडे बोला. त्याबरोबर दाभाडे काकू गप्प बसतात. तर सरकार त्यांचा गळा एका दोरीने आवळतात आणि त्यांना म्हणत असतात की माझ्यासमोर नाही बोलायचं, समजलं ना. मी म्हटलं मला जागा हवी आहे तर हवी आहे. गुपचूप सर्वांच्या सह्या करून मला हा पेपर द्यायचा, नाहीतर मी काय करू शकते हे तर तुम्हाला माहीत आहेच. आणि त्या मग आणखीन जोरातच गळा आवळतात. त्याबरोबर दाभाडे काकूंना त्रास व्हायला लागतो. दाभाडे काकू सोडाचं करायला लागतात. तर आता तिकडनं कान्हा चालत आलेला असतो आणि आता कान्हा पुढे येत चाललेला असतो आणि इकडे सरकार यांनी मात्र दाभाडे काकूंचा गळा आवळलेला असतो. सरकार यांच्या गाडीत काय करत असतील दाभाडे काकू हा खूप मोठा प्रश्न कान्हाला पडलेला असतो. तर आता इकडे सखी जात असताना लगेचच तिला सरकार हाक मारतात आणि म्हणतात, सखी बाळा अगं कुठे चाललीस, इकडे ये, हॅपी बर्थडे सखी. त्याबरोबर त्या दोन्ही हात पुढे करतात. सखी आनंदाने त्यांना मिठी मारायला पुढे सरसावते. तर सरकार तिच्यासमोर एक फाईल पकडतात आणि म्हणतात, पहिली याच्यावर सही कर आणि मग तुझं सेलिब्रेशन पूर्ण कर. त्याबरोबर सखी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तिने लगेचच ते पेपर हातात घेतलेले असतात. तर इकडे लगेच सरकार तिच्यासाठी औक्षणाचं ताट आणि केक मागवतात. आता आईने औक्षणाचं ताट आणि केक मागवलं हे बघून सखी खूप खुश होते आणि ते ताबडतोब कुठलाही विचार न करता लगेच सरकार सांगतात तिथे सही करते आणि मोकळी होते. सरकार मनातल्या मनात म्हणत असतात, चला फायनली आता या सर्व एम्पायरची मी मालकीण झालेली आहे, आता हे सर्व माझं आहे. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की कान्हा हा गेटवरती आलेला असतो आणि तो आता तिथे असलेल्या वॉचमनना सांगत असतो की माझ्या या बॅगमध्ये 70 लाख रुपये आहेत. त्यावर वॉचमन लगेचच आता फोन करतो आतमध्ये आणि विचारतो की साहेब इथे एक माणूस आला आहे, त्याच्याकडे 70 लाख रुपये आहेत असं तो म्हणतोय, त्याला आतमध्ये सोडू का. त्यावर लगेचच आता सरकारांचे धीर सांगतात की हो सोड त्याला आतमध्ये. तर इकडे कान्हा मनातल्या मनात म्हणत असतो, देवा आता माझा हा प्लॅन फ्लॉप व्हायला नको, सपोर्ट कर रे बाबा मला. त्याबरोबर आता लगेचच इकडे पटकन सरकारांची कामाला जी मुलगी असते ती पटकन विचारते, सरकार यामध्ये काय आहे. त्याबरोबर मग मात्र सरकार तिच्याकडे रागाने बघायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.